नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्रवण आणि येस, थिएटरबद्दल गप्पा मारायच्या असतील किंवा थिएटर कलाकारांच्या एकदम इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर ते सगळे इथे होणार आहेत. कारण मी आज आहे इथे NCPA मध्ये, जिथे होतोय प्रतिबिंब मराठी नाट्योत्सव. डू यू वॉन्ट टू सी द मॅजिक? चला दाखवतो. हाऊ डू यू मॅनेज टू लुक सो यंग स्टिल? नाटकाची अशी एक आठवण नसते, अनेक अशा आठवणींचं कोलाज असतं. मला पहिलं माझं नाटक होतं, पहिली एकांकिका, पहिलं माझं स्टेज परफॉर्मन्स, तेव्हा मी ब्लॅक झालो. त्याच्यानंतर मी आजपर्यंत झालो नाही. थिएटर मी फक्त स्वतःपुरतं करतो. इट इज जस्ट माय जेलसी, इट इज माय लव्ह. इकडे तिकडे लोळून लोळून पाटावरती घोळून घोळून घाम गाळून तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलो, बोला गोष्ट घ्या. ऑल टाइम फेवरेट थिएटर डिरेक्टर्स. तो माणूस आता काम करत नाही, विजय जोशी. बापरे. आजही प्रयोग करताना ही टेन्शन असायलाच हवं आपल्याला की नाटक महत्वाचं आहे. यार जरा वेगळी सुरुवात करूया. म्हणजे यांच्या प्ले मध्ये ना एक छान रॅप आहे, धमाल आहे. म्हणजे मी ऐकलं ना, मला खूप आवडलं. आणि ते रॅप कोणी केलं मला माहित नाही, पण सुरुवात होऊन जाऊ द्या. करायची. येस येस येस. चलो, रॅप यानेच लिहिलंय. Okay. मी केवढी बीट देऊ शकेल माहित नाही. ओके. सणावळांच्या जंजाळातून गोतावळ्यांचे धागे जोडून पानिपतच्या मैदानावर गोट्या खेळून आलो. इकडे तिकडे लोळून लोळून पाटावरती घोळून घोळून घाम गाळून तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलो, बोला गोष्ट घ्या. व्हॉट यू कॉल इट? स्टोरी, कथा, कहाणी, घ्या घ्या गोष्ट घ्या. So, अशी सुरुवात आहे त्या येस. गोलकोंडा डायमंड्स हा प्ले आहे आणि याची स्टारकास्ट आपल्या सोबत आहेत आणि डिरेक्टर आणि ऍक्टर दोघेही आहेत. मंडळी एकदा पटकन नाव सांगा आपल्या कॅमेरामध्ये. हॅलो, माझं नाव योगेश्वर. मी गोळकोंडा डायमंड या नाटकाचा लेखक आहे आणि मी त्यामध्ये एक कॅरेक्टर पण प्ले करतो. हॅलो, माझं नाव संदेश दुगजे. मी गोळकोंडा डायमंड या नाटकाचा डिरेक्टर आहे. सुपर गाईज, वेलकम टू झी थिएटर्स. आणि झी थिएटरचा आपला थिएटर टेल्स हा एक शो आहे आणि NCPA मध्ये आपण आहोत. प्रतिबिंब जबरदस्त असा आपला फेस्टिवल आहे. सो इथे तुम्ही परफॉर्म केलंय. इट इज ऍब्सोल्युटली अ प्रेस्टिजियस प्लॅटफॉर्म आणि बऱ्याच जणांचे स्वप्न असतात आणि इथे तुम्ही परफॉर्म केलंय. ऑफकोर्स तुम्ही बऱ्याच ठिकाणी परफॉर्म केलं असेल, बट कसा होता एक्सपिरियन्स आणि गोलकोंडा डायमंड्स एक्झॅक्टली काय आहे? तूच सुरू कर. इफ आय एम रॉंग, गोलकोंडा डायमंड्स म्हणजे गोदावरीच्या काठा, कृष्णाच्या बेसिन्स मध्ये. यू विल बी मोर टेलिंग मी अबाउट इट. तर NCPA दर्पण नावाचं एक इनिशिएटिव्ह आहे. मराठी लेखक जे आहेत, जे नाटक लिहित आहेत, त्यांच्यासाठी हा एक उपक्रम आहे. त्यामध्ये मी माझी स्क्रिप्ट टाकली होती गोलकोंडा डायमंड्स. म्हणजे आम्ही इंटर कॉलेजिएट मध्ये एकत्र काम करायचो सगळेजण मित्र. आणि त्यानंतर मग आम्ही बाहेरच्या आम्ही ग्रुप सुरू करून त्यामधनं काम करायला लागलो. ओके. आणि मग त्या इनिशिएटिव्ह मधून आमची स्क्रिप्ट सिलेक्ट झाली महाराष्ट्रातून. म्हणजे महाराष्ट्रातले माझ्यासारखे बरेच तरुण लेखक त्या उपक्रमामध्ये होते. तिकडून आमचा प्ले जिंकला. आम्हाला मेंटर्स खूप इकडे चांगले मिळाले. शफात खान सर, प्रतिमा कुलकर्णी मॅम, रेखा साने मॅम. लास्ट इयर झालं होतं का? लास्ट इयर. येस, लास्ट इयर कलगीतुरा जिंकलं आणि यावेळी गोलकोंडा डायमंड. वा, एका वर्षात. अरे पण एक्झॅक्टली काय आहे प्ले मध्ये? कारण नाव इतकं इंट्रिगिंग आहे गोलकोंडा डायमंड्स. व्हॉट एक्झॅक्टली? गोलकोंडा डायमंड बद्दल अशा काही आख्यायिका इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे गोलकोंडा डायमंड ज्या सत्तेकडे असतो, ज्या सत्तेकडे जातो, त्या सत्तेचा पाडाव सुरू होतो. आणि दोन प्रकारचे गोलकोंडा डायमंड असायचे किंवा अशी एक आख्यायिका होती की फॉर्च्यून डायमंड आणि एक इल फॉर्च्यून. म्हणजे शुभशकुनी हिरे ज्याच्याकडे येईल त्याला सगळं सत्ता, पॉवर, पैसा सगळं मिळेल. हो, म्हणून ते विचारतात ज्योतिषाला पण जरा बघ सूट होतोय. आजीने सांगितलं, ते आयुष्यात कधी घातलं नाही. मग हे जे मला स्टोरी इंटरेस्टिंग वाटली डायमंड्सची, आणि ती डायमंडची इमेज वापरून मी सध्या जे काय आपल्या आजूबाजूला चाललंय, सोशो पॉलिटिकल, कल्चरल, माझ्या पिढीची जी गोष्ट आहे, माझ्या पिढीला जे काही सतावत आहे सध्या, तर या सगळ्या गोष्टी एकत्र आणण्यासाठी मी गोलकोंडा डायमंडची आख्यायिका वापरली आणि हे नाटक तयार केलं. वाव, हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स? मग खरं तर म्हणजे एवढं मोठं नाटक, म्हणजे कॉलेजमध्ये असताना एकांकिका वगैरे डिरेक्ट केलेला, पण त्या पण म्हणजे तेव्हा पण सोबत होतच. ऑफकोर्स यावेळेस सुद्धा योगेश्वर, ओमकार हे सगळे सोबतीला होते. पण फार एक एवढं मोठं नाटक आपण करतोय, त्यात ते NCPA सारख्या जागी आणि प्रतिबिंब या फेस्टिवलला ते परफॉर्म होणार आहे, तर फार म्हणजे त्याचं एक वेगळ्या प्रकारचं दडपण होतं. आणि फारच म्हणजे काय म्हणता येईल, खूप शिकायला मिळालं याच्यात. आणि स्वतःबद्दल म्हणजे नाटकाबद्दल तर कळालंच, पण स्वतःबद्दल सुद्धा खूप गोष्टी कळाल्या की आपण ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून मी कसा आहे, मी काय आहे, माझ्यामध्ये काय गोष्टी आहेत, माझ्यामध्ये काय गोष्टी नाही आहेत, मी काय वर्कआउट करायला पाहिजे, मी काय नाही करायला पाहिजे. तो अशी सगळी फार एक इंटरेस्टिंग अशी प्रोसेस होती. आणि केल्यानंतरच कळतं की बहुत सीखना है. येस, ऍक्च्युअली मग इकडनं काय शिकायला मिळालं यार? लाईक बिकॉज का सांगतोय हा प्रश्न, कारण असे बरेच असे आपले न्यूबीज आहेत ज्यांना कुठे ना कुठेतरी थिएटरची सुरुवात करणे
ऍक्टिंग सीखना तो पहिले थिएटर करना पडेगा. हे जे असतात ना त्यांना ऍक्टर व्हायचं असतं, हिरो व्हायचं असतं, पण जे बेसिक्स शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला थिएटरच शिकवतं कुठे ना कुठे. सो तुम्ही काय म्हणाल की थिएटर किती इम्पॉर्टंट आहे एका ऍक्टरसाठी किंवा एका डिरेक्टरसाठी? खूप इम्पॉर्टंट आहे. ऍज एक आपण समाजामध्ये राहणारा एक माणूस म्हणून पण इम्पॉर्टंट आहे, कलाकार म्हणून पण आमच्यासाठी थिएटर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आता ही प्रोसेस अशी होती की सुरुवातीला स्क्रिप्ट मागवल्या गेल्या आमच्याकडून, त्यानंतर त्याचं अभिवाचन झालं आणि मग त्याचं स्टेजिंग झालं. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये फ्रॉम स्क्रिप्ट टू रिडिंग टू आणि आज शो झाला, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. नाटकाबद्दल आम्हाला कळालं. आधी एकमेकांना ओळखायचं? हो, आम्ही कॉलेज पासून एकत्र काम करतोय. येस येस. आणि मग नंतर पासआउट झाल्यावर पण आम्ही एकत्र फिल्म, शॉर्ट फिल्म, नाटक असं करत आलोय. ओके. अच्छा, सच्ची सच्ची बताओ, ठीक है, लड़कियां किस पे मरती है सबसे ज्यादा तुम दोनों में से? माझं सोडून दे, माझं काही संबंध नाहीये. हा ऍक्टर आहे, ह्याच्याकडेच सगळे जातात. नाही, नाटक झालं की असे लोक येतात भेटायला. आता भेटले असते पण तुम्ही इंटरव्ह्यूला मग पण त्यांना इथे बोलू शकतो. बट येस यार, लाईक थिएटर हा माझ्यासाठी पण खूप जवळचा विषय आहे. आणि मी पण लहानपणी थिएटर केलं होतं, जिथे मला झाड बनवलं होतं. जस्ट किडिंग. बट येस, असं एक प्रत्येक मेमरी असते आपली लाईफमध्ये. पहिला प्ले किंवा पहिल्यांदा इकडे बसून एवढ्या ऑडियन्स कडे बघणं, तो जो मोमेंट असतो तो खरंच एक वेगळा असतो. येस. तुमच्या आयुष्यातला तो कुठला मोमेंट होता? फार फनी आहे. मी म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा केलं. आणि ललित प्रभाकर आमचा डिरेक्टर होता, ज्याचं आता नाटक चालू आहे घंटा घंटा. हो. काय बोलतो? आणि तर मी नवखाच होतो, नवीन आलेलो कॉलेजमध्ये, पहिलाच वर्ष. आणि मग आपण असं कोपऱ्यात बसून, विंगेत बसून आपण ऍक्टर काय करतायत ते आपण बघत असतो, बोलत असतो. मग असंच तो एका सीनचं पॉलिशिंग घेत होता आणि मी इकडे वाक्य हे करत होतो. ती माझ्या याच्याने मी कसं करेल हे मी करत होतो. आणि त्याने ते बघितलं आणि तो मला म्हणाला, ये इथे आणि इथे येऊन कर. ओके. आणि जेव्हा मी तिथे गेलो, मी विंगेत फार मस्त करत होतो, असं हे ते वगैरे वगैरे. पण जेव्हा मी स्टेजवर गेलो तेव्हा शब्दच नाही ना, शब्द आलाच नाही, माझ्या तोंडातूनच शब्द येईना. तेव्हा मला कळालं की स्टेज फ्राईट म्हणा, किंवा तेव्हा मला कळालं की काय म्हणते, एका प्रकारचं प्रेशर आल्यावर मी फार स्टटर करायला लागतो. तर हे मला तेव्हा कळालं. आणि तेव्हा कळालं की ऍक्टिंग ही फारच गणित जुळत नाही. काय करतोय. आणि तेव्हा कळालं की ऍक्टिंग ही काही फार अशी काही गोष्ट नाहीये, फार मोठी हे गोष्ट आहे. आपण काय आपल्याकडून ते काय होणार नाही. व्हॉट डू प्रिफर, ऍक्टिंग और डायरेक्टिंग? नाही, मी डायरेक्शन प्रिफर करतो. व्हॉट अबाउट यू, लाईक व्हॉट वाज द फर्स्ट मोमेंट मध्ये? मला पहिली मेमरी म्हणजे आठवतीये की एक नाटक होतं आमच्या, सोलापूरचा मी मूळचा. तर सोलापुरात एक नाटक बघायला मी गेलो होतो आणि एक डबल रोल करायचा एक कॅरेक्टर. तो या विंगेतून जायचा आणि त्याच्यासारखा दिसणारा माणूस इकडनं यायचा. ओके. आणि ते माझ्यासाठी इतकं मॅजिकल होतं की हा माणूस आता इकडे गेला आणि इकडून तोच कसा येतोय लगेच. तसं मला झालं होतं, सही रे सही बघितलं. अरे, तर ही गंमत मला तेव्हा कळाली आणि ती मेमरी माझ्या अजून डोक्यात तशी शार्प आहे खूप. नाईस नाईस नाईस. अच्छा, हा एक प्रश्न म्हणजे हा बऱ्याच न्यू कमर्सना पण असेलच की कुठे ना कुठे आपल्याला वाटतं की यार हे जे माध्यम आहे एवढं सिक्युअर नाहीये. आपल्याला वाटतं की नाही, जे घरातले आपले म्हणतात पण, किंवा तुमचंही पुढे जाऊन लग्न होईल तर विचारतील काय करतो, मी थिएटर करतो. पण ते तेवढं पुरे नसतं लोकांना. काही एक सिक्युअर्ड लाईफ असणं, एक छान नोकरी असणं, छान पैसे कमवणं, हेच लोकांना वाटतं की सिक्युअर्ड आहे. बट फॉर अस मला असं वाटतं की इव्हन दिस इज सिक्युअर फॉर मी, कारण हे मी आवडतोय मला करायला आणि हे दिस इज माय होम, ही फिलिंग येते. बट घरी कुठे ना कुठेतरी आपल्याला एक प्रेशर असतोच की यार फॅमिलीला पण सांभाळायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. हाऊ आर यू मॅनेजिंग दॅट? म्हणजे घरी कसं सपोर्ट आहे, काय आहे? नाही, घरी फारच चांगला सपोर्ट आहे अजूनपर्यंत तरी आहे आणि अजून असेल तो. पण ते एक स्वतःवरच आपणच हे म्हणजे काय होतं, आपणच एक स्वतःवरती दडपण टाकून घेतलं. म्हणजे मी तरी घेतलंय की आता काहीतरी करायला तर हवं. पण घरचे फारच आहेत त्यावरती सपोर्टिव्ह. आणि जसं आता असं म्हणजे वर्ष अशी निघून जातात की कळत नाही. म्हणजे आता कळत नाही की मी झालो 23, म्हणजे मी एक वेळ 20 होतो आणि आता 23 झालो आणि कळतच नाही. हेच सांगतो, एक पटकन इंस्टाग्राम अकाउंट सांग कुठे, यू नेव्हर नो. नाही, पण तेच आहे की म्हणजे वय वाढत असं त्या एक जरा दडपण पण आहेच. पण मग शेवटी तेच आहे की आपण ह्या क्षेत्रात आलोच यासाठी की आपल्याला सिक्युअर, म्हणजे तो निर्णय घेतला गेला की काय सिक्युरिटी हवी आहे तुला, की तुला काहीतरी वेगळं करायचंय. तर तो निर्णय आधीच घेतला गेलेला. त्यामुळे मग आता तो निर्णय घेतला तर आपण त्याच्यावरतीच, पण त्याच वाटेवर चाललं पाहिजे. पण तू आधीपासून ठरवलं होतंस की तुला ऍक्टर व्हायचं? आधीपासून नाही ठरवलं होतं, पण मला
लहानपणी मी केलं होतं आणि मध्ये मी सोडलं. आणि नंतर एका पथनाट्य करता करता मला असं वाटलं की बाबा याच्यात काहीतरी आहे आणि सिक्युअर आहे का याच्या बाबतीत असं म्हणायचंय मला की घरून सपोर्ट आहे पूर्णपणे मला, पण पेशन्स खूप लागतो हे करताना. म्हणजे असं नाही की मी काल जेवढा इन्सिक्युअर होतो तेवढा त्यापेक्षा जास्त मी आज सिक्युअर आहे असं मी म्हणेन. म्हणजे असं नाही की कायमच मी म्हणजे कसली सिक्युरिटी नाहीये. पेशन्स पाहिजे, तुमच्या क्राफ्ट वरती रोजचा सराव पाहिजे, वाचन पाहिजे, तर मग तुम्हाला एक एक पाऊल पुढे टाकता येईल. आणि एनसीपीआय सारख्या संस्था आहेत, अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या सपोर्ट करतात कलाकारांना, त्यांचा स्वतःचा एक क्राफ्ट लोकांसमोर आणायला, त्यांना फायनान्शियली पण मदत करतात. तर असं नाहीये की काहीच नाही, अशी लोक आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या क्राफ्ट वरती काम करायचं आणि योग्य लोकांपर्यंत तुमचं क्राफ्ट पोहोचवायचं. आणि अपॅरेंटली आपण जे काम करतो जर ते आपल्याला आवडत नसेल आणि तरी आपण करतो तर ती काय सिक्युरिटी आयुष्यात, म्हणजे काहीच नाही. त्याच्यापेक्षा इन्सिक्युअर राहिलेलं बरं. पण तोवर काम आपलं जे आपण करतोय आवडीने ते आपल्याला अचीव्ह करणं गरजेचं आहे. क्विक क्वेश्चन्स, लाईक सिम्पल आहेत, काही रॅपिड फायर राऊंड वगैरे नाहीये. बट असा कुठला डिरेक्टर आहे ज्याच्यासोबत तुम्हाला काम करायला आवडेल? मला मोहित टाकळकर. सेम. काहीतरी वेगळंच असतं, म्हणजे अँटिसिपेट करू शकत नाही. ओके ओके. असा कुठला नट आहे थिएटर आर्टिस्ट म्हणून मी की थिएटर ऍक्टर म्हणेन, ज्याच्याशी तुम्हाला म्हणजे ओके मला हा रोल पाहिजे होता, एक दिवस मला हा रोल करायला आवडेल, असं कुठला असेल तो? सखाराम भाईंदर. पण सखाराम भाईंदर पण मल्टिपल रोल्स केले, त्याच्यातलं कुठला एक? तर निळू फुलेंची एक छोटीशी क्लिप आहे, ती मी बघितलेली आणि मला ते बघायला मिळालं नाही पूर्ण कसं नाटक होतं, पण ते नाटक वाचलं आणि मला वाटलं की हे एकदा, आता तेवढी ताकद नाही ऍक्टर. कधी कधी वाटतं ना की काश एक टाइम मशीन असेल, लगेच जाऊन पटकन बघावा. मी आता कालच भरत सर आले होते, तर त्यांना बोललो की at times I miss being not in that era. म्हणजे ऑफकोर्स मी त्याच एराचा आहे, पण तेव्हा तेवढी मॅच्युरिटी आणि नॉलेज नाहीये. म्हणजे ते कसे शिकत आले आहेत, त्यांची ती प्रोसेस इट्स व्हेरी डिफरंट. आणि खरंच व्हॉट अबाउट यू, मला कुठला तो ऍक्टिंगचं तर असं म्हणजे मी कधी विचार नाही केला, पण सेम म्हणजे जसं हा म्हणाला की मोहित टाकळकरांची नाटकं मला आतापर्यंत असं लाईव्ह नाही बघितलंय कोणतं, पण युट्यूबवर वगैरे असे जे काही बघितले, पण फारच मॅजिकल एक्सपिरियन्स. आणि त्यांच्या सोबत काम करणं किंवा त्यांच्याकडे जाऊन शिकायला फार इच्छा आहे आणि बघेल, मी ट्राय करेल नक्कीच. नाईस नाईस नाईस. एक क्विक, आता हे तुझ्यासाठी आहे बिकॉज ही इज अ डिरेक्टर, तू सुपर ऍक्टर आहे. ओके, हा कॅमेरा आहे तुझा. ओके, हॅलो. ह्याच्यात मी तुला एक सेंटेन्स बोलणार आहे. ओके, दिस इज जस्ट एन एक्सरसाइज असं म्हणू शकतो आपण. या सेंटेन्सला तुला मल्टिपल व्हेरिएशन्स मध्ये करायचे. ते व्हेरिएशन्स मी तुला एक एक सांगत जाईल. इट्स लाईक दीज आर द इमोशन्स. ओके ओके. द सेंटेन्स इज, यार फोन उचल ना. ओके, यार फोन उचल ना, रागात बोलायचंय. यार फोन उचल ना, फोन उचल. थोडं सॅड होऊन, फोन उचल ना, उचल ना फोन. आता सिडक्टिव्हली, अरे फोन उचल ना की अगं फोन उचल. प्रिफरन्स प्रिफरन्स तुझा आहे अगं की अरे. ओके, अगं फोन उचल ना. गाईज, खरंच मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून यार, आणि असेच तुम्ही छान छान प्लेस करत राहा. आणि कुठे मलाही संधी मिळेल तसं आय डोंट माइंड. मी असं साईडला कुठेतरी फुलबिल परत उडवून शकतो मी आता. सो एकदा कॅमेरामध्ये बघून मस्त छान आपण अपील देऊया की तुमचं हे प्ले आहे आणि हे नक्कीच तुम्ही बघा. नेक्स्ट शोज कधी येणार आहे त्याच्याबद्दल एक तुम्ही अपील देऊ शकता. तर गोळकोंडा डायमंड हे आमचं नाटक आज फेस्टिवलमध्ये, प्रतिबिंब फेस्टिवलमध्ये आज त्याचा पहिला शो झाला. याचे पुढेही शो होणार आहेत, तर नक्की या तुम्ही बघायला. तुमच्या मित्रांना पण सांगा आणि तुमची वाट बघतोय आम्ही. थँक्यू. थँक्यू. सुपर, थँक्यू. असेच छान प्लेस करत राहा आणि आपण भेटूया नक्की. थँक्यू. वंडरफुल मीटिंग यार दोघं. थँक्यू. एनर्जी आय नो जरा तुम्ही दमलात खास करून तू, पण येस असेच छान छान प्लेस करत. तू पण हे नाटक बघायला. नक्की नक्की. अरे मला बघायचं होतं यार, पण हे लोकांना सोडत नाही. बघ ना, हे बघ असे उभे तू इकडून आलाय. पण येस, लेट्स मीट अप सून.